नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया आपण। आज मी पनीरची भाजी बनवणार आहे। हे बघा, बघू शकता पनीर पण मी घरीच बनवलेलं आहे। जे आपल्याकडे शिल्लक दूध राहतं ना, पहिलं काय करायचं, उन्हाळा होता, ताक दही बनवायचं ना, तर मग आता पाऊस थोडासा चालू झालेला आहे, तर मग मी शिल्लक दूध राहिलेलं त्याचं पनीर बनवते। पनीर बनवून मग मी भाजी वगैरे करते, पनीर फ्राय करून देते लेकरांना। ते पौष्टिक असतं ना। तर चला तर मग आता आपल्याला थोडंसं कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि काजू फ्राय करून घ्यायचं आहे। आज मी काजू पनीर मसाला बनवणार आहे। तर चला तर मग आता हे फ्राय झालेले आहेत, हलकेसे काढून घेऊया। त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा पण आपल्याला असंच मऊ करून घ्यायचा आहे थोडासा, आणि त्यामध्ये लसूण आलं हे पण टाकून घ्यायचं आहे। आता हे परतून घ्यायचं आहे। थोडंसं मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं पण घालायचं आहे। तर झालेला आपला कांदा मऊ, त्यामध्ये खोबरं घालून घेते, कारण ओलं खोबरं नाही आहे माझ्याकडं, ते हे झालेलं आहे, वाळलेलं खोबरं आहे। तर ते पण फ्राय झालेलं आहे, बघा, बघू शकता। तर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे। टोमॅटो पण थोडेसे हलकेसे मऊ करून घ्यायचे आहेत। तर ह्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। हे झालेले आहेत आपले टोमॅटो पण मऊ। आता आपल्याकडे आहेत खडे मसाले आणि तीळ आहे 1 चमचा, तर ते पण मी त्यामध्ये परतून घेते। आता झालेलं आहे, आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे बाजूला काढून ठेवायचे आहे। तर उतरून घेऊया। एक प्लेट घ्यायची, ते काजूच्याच प्लेटमध्ये मी हे मसाला काढते, सगळा भाजलेला कांदा टोमॅटो खडे मसाले जे आहेत ना, ते परतून घेतलेले आहे। तर ते थंड करण्यासाठी मी ठेवते सगळं। तर काजू पनीर मसाला बनवणार आहे मी आज। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आणखीन आपल्याला कढई ठेवायची आहे। त्याच कढईमध्ये मी तेच कढई वापरणार आहे। तर त्या कढईमध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे। बघा, बघू शकता, तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे थोडंसं। खरं तर पनीर मला असंच मऊ आवडतं, पण लेकरांना काय असते की थोडंसं खरपूस भाजून घे म्हणतात तेलामध्ये। हे जे चिल्ले पिल्ले माझ्याकडे आहेत ना, तर ते म्हणतात की पनीर मला भाजून आवडेल। तर ठीक आहे म्हणलं, थोडंसं हलकंसं भाजलं त्यांच्या समाधानासाठी। आणखीन आता झालेले तर मी उतरून ठेवते। गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि उतरून घ्यायचं आहे। तर ते थंड झालेलं आहे। आता आपल्याला ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता आपल्याला। मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे, बघा, बघू शकता। आता गॅस चालू करायचा आहे। गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे। कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे। तर बघा, बघू शकता, तेल ओतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहेत। जिरे मोहरी टाकलेली आहे। आता हे ग्रेव्ही टाकायची आहे। ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे। ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। बघा, बघू शकता, ग्रेव्ही परतून घेते। तोपर्यंत आपल्याला ग्रेव्हीमधून तेल निघेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। तर इकडं मी दही घेतलेलं आहे, 4 ते 5 चमचे दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये धना पावडर घातलेले, काळं तिखट, लाल तिखट, हळद पावडर आणि चवीपुरते मीठ। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, फेटून घ्यायचं आहे हे सगळं, आणि त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे मसाला टाकायचा आहे। तर बघू शकता, कारण घरचेच मसाले आहेत आपल्याला, जे जास्त मी मसाला गरम मसाला वगैरे काही टाकलेला नाही आहे भाजीला। तर दररोजच्या भाजीला दररोज मसाला नाही टाकायचा, तर मी कधी तर टाकते। तर बघा, बघू शकता, आता ह्या ग्रेव्हीमधून तेल निघालेलं आहे। आता ह्या मसाला दह्यामध्ये जे मिक्स केलेलं आहे ना, तर ते मी टाकून घेते। आता झालेलं आहे आपलं हे, मिक्स करून घेऊया ग्रेव्हीमध्ये। दह्यात घालून मसाले सगळे मिक्स केलेले होते ना, तर ते मिक्स करून घेऊया। झालेले आहेत आपल्याला। आता थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकतानाच माझं स्किप झालेलं आहे, बघा, बघू शकता। आता हे शिजलेलं आहे पूर्ण मसाला। आता आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये पनीर टाकायचं आहे। हे बघा, बघू शकता, पनीर थोडंसं टाकलेलं आहे। आता ते पनीर पण थोडंसं असे चटचट झालं की आपल्याला उतरून ठेवायचं आहे। झालेली आहे आपली पनीर शिजून। तर काढून ठेवूया कढई, आता उतरून ठेवूया। तर एक तडका पॅन घ्यायचा आहे। तडका पॅनमध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे। एक छोट्या छोट्या माझ्याकडे लाल मिरच्या आहेत ना, त्या घरच्याच आहेत, तर 4 मिरच्या टाकलेल्या आहेत मी, आणि अर्धा चमचा तिखट लाल त्या तेलामध्येच मिक्स करणार आहे। तर हे अशा पद्धतीनं थोडंसं, तर ते केलेला तडका मी भाजीवरती ओतून देते। मस्त झालेली आहे आपली भाजी आता, आणि चवीला तर अप्रतिम झालेली होती।
तर झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. लाल बुंद मस्त कसं छान दिसतं, तर्री आल्यासारखं दिसते. तर आता एक बाउल घ्यायचा आहे आपल्याला. तर बाउलमध्ये आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे. हे बघा माझ्याकडे छोटंसं पातेलं आहे, त्या पातेल्यामध्ये मी काढून घेते. भाजी झालेली आहे. कशी झालेली आहे काय नाही ती मला कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठून बघताय ते पण मला सांगा. आणि माझी रेसिपी जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही जरूर करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा.